अगो सगुणे, हात चालव भराभर. तुझा हा शेव पिळून होईपर्यंत बाकीचे कपडे घंगाळातच सुकायचे. कसला हळूपणा आहे म्हणा. हळूपणा कसला, चेंगटपणा आहे. कसे होते देव जाणो. अगो बाई माधवा, अरे इकडे कुठे मोहरा वळवलास? म्हटले सगळ्या जणी हसतायत आणि येथे कोणीतरी उदास आहे. अगो बाई, आता बायकोचा कैवार घेऊन आमच्याशी भांडावयास आलास की काय? सासवांची चहाडी केलेली दिसतीये बाई साहेबांनी. रमांनी चहाडी नाही केली, त्यांचा तो स्वभावच नाही. परंतु काय घडले असेल हे आम्हीच ताडले. अन्नपूर्णाबाईंचे, शारदाबाईंचे येणे तुम्हास आवडले नाही याची आम्हास कल्पना आहे. पण त्यात रमांचा काय दोष? त्यांस घरी पाठवले ते आम्ही, आणि या गोष्टीचा राग मनात ठेवून विशेषतः माई तुम्ही रमांस टाळलेत हे त्यांच्या जीवास फार लागले. माधवा, रमेची तूच काळजी आहे हे पाहून खरेच बरे वाटले. पण मला सांग, मी तरी काय करू? प्रत्येक वेळी रमेला पाठीशी घालणे मला नाही हो जमायचे. घरातल्या वडील बायकांची, इकडची सगळ्यांची बोलणी मला खावी लागतात. रमेचा अभ्यास हा आता अतिशय नाजूक विषय झालाय आणि त्याबद्दल आम्हा सगळ्यांची मते ठाम आहे. त्यामुळे घरातील कामे सोडून कोणी बुके शिकेन असे म्हणेल तर ते नाही हो जमायचे. नाही नाही माई, आपला गैरसमज होतोय. तुमचे म्हणणे जर असे असेल की रमांचे घराकडे लक्ष नाही, तर आता कालचेच उदाहरण सांगतो. आम्ही मुंबईहून आलो, भुकेजलेलो असू म्हणून जेवणाचे ताट करीत होत्या. अगो बाई, हो का? म्हणजे ही मांजर घरातच घुटमळत होती तर. रमे, आम्हाला कोणालाही न उठवता माधवासाठी स्वतःच ताट तयार करत होतीस. चांगले हो चांगले. अगं अशीच जर वागत राहिलीस तो कोण कशाला ओरडेल तूस? खरेच अशीच वाघ हो रमे. अगो असा हूडपणा कमी करून आपल्या माणसांची काळजी घेऊ लागली तर कोण कशाला बोलेल तूस? तुझे आपले सगळे लक्ष त्या लगोरीत नाही तर बुकात. दोन्ही आपल्या कामाची नाहीत हो. माधवा, आमची लाडकी सून आहे हो. तू नको काळजी करूस. पण त्यांचा अभ्यास नाही ना लाडका तुमचा. आणि तुम्ही जे सांगता आहात त्याच्या नेमके उलट आम्ही सांगतो आहोत. रमाबाई, तुमचे सारे चित्त अभ्यासात ठेवा. काय रमाबाई, आता तरी खुश आहात ना? हो, मी अगदी खुश आहे. खरेच मला खूप बरे वाटते आहे. माईंनी आणि ताई सासूबाईंनी मला जवळ घेतले. हे किती छान झाले ना. दुर्गा अक्का माझ्याशी पूर्वीप्रमाणे बोलत नाहीच आहेत, पण जेव्हा माई आणि ताई सासूबाई मला रागे भरतात तेव्हा मन उदास होते. पण आता खूप बरे वाटते आहे. आणि स्वतः तुम्ही मला एकटीला सोडून कुठेही जाऊ नका. आणि जर अगदी गेलाच ना तर मला तुमच्या सोबत घेऊन चला. अहो, असे नाही चालावयाचे रमाबाई. तुमच्या घरी तुमच्या आई, आत्याबाई, काकी काही कारणास्तव तुम्हास रागे भरल्या तर तुम्ही लगेच घर सोडून जायचात का? नाही. नाही ना. मग हे आपले घर सोडून जाणे योग्य ठरेल का? पण मी आपले घर सोडून जावयाचे असे म्हणालेच नाही. तुम्ही जर कुठे बाहेर गेलात तर मलाही तुमच्या सोबत घेऊन जा असे म्हणाले मी. असेच काहीचे कारण उद्भवले तर तुमच्या आई अण्णासाहेबांसोबत लगेच घर सोडून जायच्या? नाही. नाही ना. मग असे पहा रमाबाई, आपल्या घरातील अथवा सर्वच लोकांशी जुळवून घेणे, मोठ्या माणसांचा आदर राखणे, सर्वांवर प्रेम करणे
सर्वांना एकत्र घेऊन चालणे हे जमावयास हवे. माणसे आणि नाती अशीच टिकतात. कोणत्याही कठीण प्रसंगाने घाबरून जाऊन पळून जाणे योग्य नव्हे, तर ते कठीण प्रसंग आपल्या सहनशक्तीने आणि मायेने पातळ करावयास हवे. काल रात्री तुम्ही त्या घट्ट दह्यात पाणी घालून सुंदर ताक बनवलेत ना, तसे कळले.